अमेरिका आणि इराणमध्ये अखेर शंभर दिवसांच्या युद्धानंतर समझोता करण्यात आलेला आहे, असं अधिकृतरीत्या सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता दोघांनी सह्या केलेल्या आहेत काल आणि आज, असं वाटतंय. त्यामुळे जगभरातले शेअर बाजार तर खूपच ऊर्जित अवस्थेला गेले आहेत. आणि नंतर त्याचप्रमाणे मग आपल्या तेलाच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो भारताला अर्थातच सुखद असणार आहे. कारण भारतामध्ये जे उद्भवणारं भयानक मोठं संकट होतं, तेल संकट, ते काही प्रमाणामध्ये कमी होईल असं वाटतंय. कारण तेलाची किमती पण $83च्याही खाली गेलेल्या आहेत. म्हणजे 130 पर्यंत गेलेल्या होत्या, 120 पर्यंत गेलेल्या होत्या. त्यामुळे तर प्रश्न असा आहे की या युद्धानंतर आता सध्या तेलाच्या किमती कमी होतील. मग बऱ्याच गोष्टी आटोक्यात आल्यासारखं वाटेल आणि युद्धपूर्व परिस्थिती जशी होती, तशी सुविहितपणे वाहतूक तिथून चालू होईल होर्मुझच्या खोऱ्यातनं, जो मार्ग आहे तिथून. असं वाटतंय सर्वांना, म्हणजे काही सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना. परंतु ह्याच्यामधून निष्कर्ष 2 असे महत्त्वाचे काढावेसे वाटतात. त्याच्यामध्ये एक तर अमेरिकेचं नाक कापलं गेलेलं आहे. जरी ट्रम्पने इन्साइडर ट्रेडिंग, डे ट्रेडिंगमध्ये शेअर्समध्ये हजारो लाखो कोटी डॉलर्स मिळवलेले असले, तरी देखील अमेरिकेसारख्या देशाला शेवटी इराणपुढे शरणागती पत्करावी लागली आणि इराणच्या मागे-मागे धावावं लागलं, की समझोता कर म्हणून. अत्यंत विदीर्ण झालेल्या आणि विनष्ट झालेल्या, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या इराणच्या पायाशी टाळून त्यांना दाती चोळून आणून स्वतःला शरणागत व्हावं लागलं. ही फार मोठी वाईट परिस्थिती अमेरिकेवरती आलेली आहे. आणि ही सगळ्या धोरणाला अर्थातच उत्तर देईल. ट्रम्प हा अत्यंत विचित्र, विकृत, लोभी, परंतु आणि त्याचप्रमाणे लोभी, लंपट, परंतु निर्णय क्षमता नसलेला चंचल मनोवृत्तीचा राजकारणी आहे, की ज्याच्यामध्ये साहसाचा अजिबातच अभाव आहे. आणि या सगळ्या गोष्टी असल्या कारणानंच त्यांनी आता माघार घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि या माघारीचा परिणाम जो आहे तो इतर अरब देशांना तर सध्या तात्पुरता चांगला जरी वाटत असला, तरी या युद्धामधून एक गोष्ट निश्चितपणे झालेली आहे, की चीन, म्हणजे याचा मदतकर्ता जो होता, इराणचा मदतकर्ता चीन आणि इराण हे अत्यंत बलशाली होऊन या सगळ्या प्रकरणानंतर सर्वांसमोर आलेले आहेत. आणि एक मोठ्या जिहादी शक्तीचा उद्भव आखातामध्ये निश्चित होणार आहे. आणि ही गोष्ट निश्चितपणे अरब देशांना पण चिंताजनक वाटणार आहे. कारण शेवटी हे सगळे सुन्नी देश आहेत, त्यांचं शत्रुत्व इराणबरोबर आहे. त्यामुळे त्या इराणला जर ह्याच्यापासून वाचवण्यात आलं एक प्रकारे, इराणने माघार घेतली नाही, इराण नष्ट झाला नाही, म्हणजे याचाच अर्थ पुढचा संकटाचा सामना जो आहे तो या सगळ्या सुन्नी देशांना करावा लागणार आहे. आणि सगळ्यात पहिला प्रथम धोका जो आहे तो इस्रायलला आहे. इस्रायलच्या अस्तित्वाला धोका आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. बेंजामिन नेतन्याहू या नेत्यांनी, जो त्याला खरोखर आज विश्वनेता आहे, की जो इतक्या इतक्या शक्तींविरुद्ध लढाई देतोय, एकाकी लढाई इस्रायलचा चालू आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, की आमचा एकेकी लढा चालूच राहणार आहे. कारण आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. आणि या सगळ्या प्रकारामध्ये जे हिजबुल्लाहचे अतिरेकी जे आहेत, त्यांना शरण दिलेलं आहे, त्यांना पाल पोस के बड़ा किया हुआ ईरान ने, तो हम उनको नष्ट किए बगैर तो हम लोग चैन की सांस नहीं लेंगे, तो इस समझौते में हम लोग निश्चित रूप से सहभागी नहीं होंगे. असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे नेतन्याहूनी. त्यामुळे इस्रायल या समझोत्यामध्ये नसण्यामुळे निश्चितपणे अमेरिका आणि इराणला पुढे मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. कारण लेबननमधल्या आपल्या कारवाया चालूच ठेवणार आहे इस्रायल. लेबननमधल्या कारवाया इस्रायलने चालू ठेवल्या नाही, तर त्यांच्या अस्तित्वाला धोका उत्पन्न करणारे हिजबुल्लाला पालन-पोषण करण्याचं काम इराण चालूच ठेवणार. कारण इराणचा उद्देश जो शेवटी आहे तो जिहाद आहे. आणि जे सगळ्या जगभर इस्लामी प्रशासन प्रस्थापित करणं हे इराणचं उद्दिष्ट आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की इराण ज्यू लोकांना, त्याचप्रमाणे ज्यू राष्ट्राला नष्ट करणं हे आमचं, दिस इज आवर फर्स्ट टार्गेट अँड दिस इज आवर अँबिशन, हे स्पष्टपणे इराणने सांगितलेलं आहे. असं असल्या कारणानं इराणच्या या नव्या ह्याच्यामध्ये, की ज्याला शक्तिशाली अत्यंत रूप प्रदान करण्यात आलेले आहे ट्रम्पच्या महामूर्खपणाच्या कारवायांमुळे किंवा चुकीच्या निर्णयांमुळे आणि त्यांच्या एक प्रकारच्या स्वार्थी धोरणामुळे हे सगळ्या गोष्टी उद्भवलेल्या आहेत. त्यामुळे इराण अधिकाधिक मजबूत झालेला आहे. आणि असा मजबूत झालेला इराण जागतिक शांततेला निश्चितच पुढे धोकादायक होणार आहे. सर्वात प्रथम भारताला पण धोकादायक आहे. भारत आणि इस्रायल या देशांवरती सगळ्यात जास्त नकारात्मक परिणाम या जिहादी शक्तीच्या उद्गमामुळे होणार आहे. आणि या जिहादी शक्तींचा उद्गम जो झालेला आहे, त्याच्यामध्ये पाकिस्तान निश्चित आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे तुर्कस्तान आहे, तोही आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणार. आणि इराण, तुर्कस्तान आणि पाकिस्तान अशी ही
अभद्र युती झाली आणि त्यांनी भारतामध्ये काही कारवाया करायला सुरुवात केली, तर मला ते आश्चर्य निश्चितपणे वाटणार नाही. भारताला निश्चितपणे सावध राहायला पाहिजे. भारताने काही गमावलेलं भारताला सध्याच्या दृष्टीने हायसं वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे तेलाच्या किमती कमी होतील, महागाई जी होणार होती, भयंकर प्राण संकट देशातल्या जनतेवरती लादलं गेलं असतं, ते त्याच्यापासून भारतीय जनतेला सध्या सुटकेचा निश्वास टाकता येईल, एवढंच म्हणता येईल. परंतु भविष्यामध्ये हे विनाशकारी शक्ती ज्या आहेत, ते पाकिस्तान, इराण आणि त्याला पाठिंबा आणि वर्धस्त देणारा चीन यांचा उद्गम जर मोठ्या प्रमाणामध्ये झाला, तर तो भारताला सगळ्यात जास्त त्रासदायक आणि तापदायक ठरणार आहे. याच्याकडे भारताने निश्चितपणे लक्ष द्यावं लागणार आहे. कारण असा पुढे या शक्तींचा उद्गम जो आहे, तो शेवटी जिहादच्या परिपूर्तीसाठी वापर निश्चितपणे इराण करेल आणि भारत त्या इराणचा मित्र नाही आहे तसा पाहायला गेला तर तो. इस्रायल त्याचा प्रथम शत्रू आहे, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा शत्रू आहे जो तो हिंदू समाज आहे, हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं त्या अयातोल्लानं. तर त्यामुळे तो विषय जो आहे तो भारताला सगळ्यात प्रथम हाताळावा लागणारच आहे येत्या काही दिवसांमध्ये. भारताला असं स्वस्थ बसून किंवा शांत आणि संयत भावनेने हे करणं निश्चितपणे पुढे जड जाणार आहे. अशी परिस्थिती कदाचित होऊ शकते.